भारत पाकिस्तानमधील तणावानंतर एलओसीवर हालचाली वाढलेल्या आहेत। भारतीय सैन्य दलामधील विमानांना 2 मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश आहेत। भारतानं एलओसीवरील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी पाठवलेलं आहे, सूत्रांची ही माहिती। घोडा आणि खेचर सुविधा पुरवणाऱ्यांचे देखील जबाब नोंदवले जाणार आहेत। पहलगाम हल्ल्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठीच पोलिसांनी घोडा, खेचर या सुविधा पुरवणारे तसंच बाईकनं सुविधा देणाऱ्यांना देखील चौकशीसाठी बोलावले आहे। भारत पाकिस्तानमधील तणावानंतर एलओसीवर हालचाली वाढल्यात। भारतीय सैन्य दलातल्या विमानांना 2 मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश। घोडा आणि खेचर सुविधा पुरवणाऱ्यांचे देखील जबाब नोंदवले जाणार आहे। पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा आसिफचं एक्स अकाउंट भारतामध्ये बंद। भारताविरुद्ध गैरळ ओकल्यानंच ख्वाजा आसिफचं अकाउंट बॅन। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलंय। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू आहे। पहलगाम हल्ल्यामधील सर्व दहशतवादी अजूनही काश्मीरमध्येच आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती आहे। मुसाचे पाक सैन्याशी थेट संबंध आहेत। मुसानं स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणल्याची सूत्रांची माहिती। पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा हा मोठा दावा आहे। कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केलाय, आदिल राजांचा दावा। भारतीय फोन नंबरचा पाकिस्तानच्या ISIS कडून वापर करण्यात आला। भारतातल्या टोल नाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। पंजाबमधील टोल नाक्यांना ISISचे फोन, व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जीप लाईन ऑपरेटरला NIAनं ताब्यात घेतलंय। जीप लाईन ऑपरेटरची NIA चौकशी देखील होणार आहे, तर सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी केली जाईल। तर पाकिस्तान सरकारला भारताकडून सायबर हल्ल्याची भीती, संरक्षण, वित्त आणि माध्यमांसारख्या क्षेत्रावर सायबर हल्ल्याचा धोका आहे। पाकिस्तान सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। संयुक्त राष्ट्रसंघामध्ये योजना पटेल यांच्याकडून पाकिस्तानची पोलखोल, पाकच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा भारताकडून उल्लेख। भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवणार। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय। भुवनेश्वरमधील बैठकीत 26 राज्यातल्या 200 व्यापारी नेते सहभागी। भारतामधील काही युट्यूब चॅनल बंद करण्याचे केंद्र सरकारकडून आदेश। पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर कारवाई केल्यानंतर आणखी एक मोठी कारवाई। रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री आंद्रे रुडेंको यांनी रशियातल्या भारतीय राजदूत विनय कुमार यांची भेट घेतली आहे। श्रीनगरमधील मुघल गार्डन पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। बंदी नसलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची हजेरी। जम्मू काश्मीरमधील तब्बल 48 संवेदनशील पर्यटन स्थळं पूर्णपणे बंद। सुरक्षा व्यवहार समितीची उद्या सकाळी 11 वाजता बैठक। आता यानंतर या CCS बैठकीचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच असतील आणि पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा तयारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। पहलगाम हल्ल्यामधील पीडित कुटुंबियांना 50 लाखांची मदत देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। राज्य सरकार पीडित कुटुंबियांच्या शिक्षण, रोजगाराकडे लक्ष देणार। हल्ल्यातील मृतांना कॅबिनेट बैठकीमध्ये श्रद्धांजली। पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्याचं विजय वडेट्टीवारांकडून माध्यमांवर खापर। काही माध्यमांनी तोडून मोडून वक्तव्य दाखवलंय। पीडित कुटुंबियांना वेदना झाल्या असतील तर माफी मागतो, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। पुढच्या काळामध्ये जनता त्यांना सोलून काढेल, बावनकुळेंकडून वडेट्टीवारांच्या विधानाचा समाचार। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध। सिंधू नदीचं पाणी थांबवणं ही कृती योग्यच आहे, अण्णा हजारेंचं वक्तव्य। महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदित्य तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। शासन निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची शक्यता आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही आहेत। ध्वजारोहण केलं म्हणजे पालकमंत्रीपद दिलं नाही, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। महाराष्ट्रासाठी आणखी एक गोड बातमी आहे। जलसंपदा विभागाकडून 3 कंपन्यांसोबत एकूण 9 करार झाले आहेत। 8,905 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। 57,660 कोटी रुपयांची गुंतवणुकीचा करार झाला। शिंदे समितीने चौथा अहवाल राज्य शासनाला पाठवलेला चौथा अहवाल स्वीकारू नका, लक्ष्मण हाकेंची मागणी आहे। चौथा अहवाल यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीची निदर्शनं। PMRDA DP रद्द केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन। पुण्यामध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून वाद झाला। पुण्यातल्या भवानी पेठेतला प्रकार आहे। खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।
मुलाने आत्महत्या केल्याचं दुःख सहन न झाल्यानं आईनंही विष प्राशन करून जीवन संपवलं आणि बीडच्या गेवराई तालुक्यातल्या वाहेगाव आमला या ठिकाणची घटना आहे. मुलाच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे.